एक टीचर पॉईंट ऑफ व्ह्यू स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू ऍक्च्युली रिलेशनशिप किंवा मॅरेज म्हणजे ऍक्च्युली काय त्या वयोगटात समजून घेण्यासाठी काय आहे ऍक्च्युली रिलेशनशिप किंवा एक मॅरेज म्हणजे. फॉर एक्झाम्पल मी एक टीचर आहे, मुलांना शिकवतं, तर ते मुलांना मी कसं समजून सांगणार की बाई म्हणजे काय. आता आम्हाला पॅरेंट्सला सांगायचं तर टॉपिक तो वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आम्ही समजू शकतो, तर मुलांना कसं समजून सांगणार आम्ही किंवा टीचर्स कशी सांगणार त्या पद्धतीने थोडंसं तुम्ही एक्सप्लेन केलं तर. नक्कीच नक्कीच. सो मी माझ्या स्टुडंट्सना तरी असंच सांगते की रिलेशनशिप म्हणजे त्यांच्या वयोगटानुसार इट इज फ्रेंडशिप. फॉर एक्झाम्पल 10वी पर्यंत मुलं आहेत, हा, इट इज फ्रेंडशिप. सो तुम्हाला मैत्रीचा खरा अर्थ आधी माहित असायला पाहिजे. नॉर्मली आपण शाळा कॉलेजांमध्ये मैत्री कशी करतो, अरे चल भाई जरा जरा हँगआउट करूया, KFC मध्ये जाऊन काय पिझ्झा खाऊया, डॉमिनोज मध्ये जाऊया, झाली त्यांची मैत्री. इतकीच असते मैत्री शाळा कॉलेजमध्ये. पण रिलेशनशिपची मैत्री वेगळी आहे. तिथे समोरच्याला समजून घ्यावं लागतं, स्वतःविषयी बोलावं लागतं. आता आपण शाळा कॉलेजांमध्ये जी मैत्री करतो, आपल्यापैकी किती जण असे आहेत की जे आपल्या मित्राला सहजतेने स्वतःचे खरे प्रॉब्लेम सांगतात, स्वतःच्या घरातली खरी परिस्थिती सांगतात. खूप कमी माणसं आहेत. पीपल लाईक टू शो ऑफ अ लॉट की माझ्या घरामध्ये सगळ्या असा बऱ्या असा, पण खरी परिस्थिती कोणी सांगायला पाहत नाही. का? कारण मला शाळेतले कोण जज करतील, कोण काही चिडवतील. पण तोच तर खरा मुद्दा, ही खरी मैत्री नाहीये. आणि हेच जर तुम्ही एका नात्यामध्ये, एक स्त्री पुरुष अशा नात्यामध्ये किंवा एक मुलगा मुलगी अशा नात्यामध्ये कन्वर्ट करायला गेलात, तर तुमच्याकडे पहिल्यांदा ती हिंमत पाहिजे स्वतःविषयी खरं बोलायची, स्वतःविषयी खरं सांगायची. ही माझी परिस्थिती आहे, मी असा असा आहे, किंवा हे बाबा हे माझं असं आहे, दिस इज माय लाईफस्टाईल, वॉट एव्हर दॅट इज, मी असा आहे A to Z. एक्सेप्टन्स आहे का? मग समोरच्याला आपण पाहायचं तितकंच बरं वाटतंय का, तोही तितकाच ओपन अप होतोय का. या वयोगटासाठी रिलेशनशिप किंवा रोमॅन्सचा अर्थ तुम्ही फ्रेंडशिप हाच सांगणं गरजेचं आहे. आय नो फिजिकल इंटिमेसी इज ऑल्सो अ अँगल टू इट, एक भाग आहे. पण तो आता त्यांच्या वयोगटात जसं मी म्हटलं तसं त्यांना त्यासाठी लैंगिक शिक्षणाची गरज आहे. काय योग्य काय अयोग्य, कशाचे काय कॉन्सिक्वेन्सेस असतात हे त्यांना समजवणं अत्यंत गरजेचं आहे, ज्याने ते इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यायची ताकद ठेवतात की आपल्या भविष्यावर ह्याचा हा परिणाम होऊ शकतो. सो आपण कसं करायला पाहिजे, तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करूच नका असं म्हटलं तर कोणी ऐकणार नाहीये. पण तुम्ही जर त्यांना हे एक्सप्लेन केलं की बाबा ह्याच्या मागे एवढी मेहनत असते, एवढी रिस्पॉन्सिबिलिटी असते, तुम्हाला मी सांगते गॅरंटीड हाफ ऑफ द मुलं तेव्हाच मागे होतात की बाबा मी आणि माझा अभ्यास बरा, माझ्याच्यानी हे जमणार नाही. कारण त्यांचं वयोगटच नाहीये, ते त्यांचं वयच नाहीये हे सगळं तो काय